पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन, मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा तुम्ही. तुम्ही तुमच्या चर्चच्या उपस्थितीवर, चांगल्या कृत्यांवर अवलंबून राहू नका. तो म्हणाला, मला तुमची ओळख नव्हती. हे खूपच दुःखदायक आहे. आपली ज्वलंत समस्या ही आहे की आपल्याकडे उच्च प्रतीचं ज्ञान आहे पण शहाणपणा नाही. आजच्या जगात जो मूर्खपणा चाललाय तो खरोखर स्तिमित करणार आहे. 2000 साली अमेरिकेतील 76.6 लक्ष लोकांनी दाखला घेतला शाळेमध्ये आणि शाळेतून ते कॉलेजमध्ये देखील गेले. आकड्यांमध्ये थोडाफार फरक असेल पण या लोकांच्या शिक्षणासाठी $971 बिलियन खर्च झाले. ऐका आता, तेव्हा कितीतरी पैसा खर्च झाला शिक्षणावर. 2009 मध्ये या सगळ्या हुशार आणि सुशिक्षित लोकांपैकी अनेक लोक दिवाळखोर झाले. हे 1 वर्ष होतं. 1 वर्ष. आता इथे येत असताना तुमच्या शहरात एक जाहिरातीचा फलक मी पाहिला ज्याने मला थोडा वेळ अचंबित करून हसवलं सुद्धा. ते असं म्हणत होते की हायवेच्या बाजूला मोठ्या जाहिरातीच्या फलकावर 2 शब्द लहान नंबरसह परवडणारा दिवाळखोरपणा. मला म्हणायचं हे अचंबित करणारं नाहीये का? परवडणारा दिवाळखोरपणा. जर तुम्हाला दिवाळखोरपणा परवडू शकतो तर तुम्ही तुमचं एखादं बिल भरू शकता. लक्षात घ्या, ते तुम्हाला कर्ज देतील दिवाळखोरपणा दूर करण्यासाठी आणि ज्या क्षणी तुम्ही दिवाळखोरपणा दूर कराल तुम्हाला वाटेल आता आपल्यावर काही कर्ज नाही, तुम्हाला दुसरं कर्ज फेडायचं असेल कारण हे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही ते कर्ज घेतलंय. सगळ्या या शिक्षणासाठी काही अब्ज डॉलर्स खर्च झाले आहेत. घटस्फोटांचं प्रमाण पहिल्या लग्नानंतरच्या घटस्फोटाचं प्रमाण 50% आहे, दुसऱ्या लग्नानंतरचं 67% आणि तिसऱ्या लग्नानंतरचं 74% घटस्फोटाचं प्रमाण. मला नकारात्मक व्हायचं नाहीये, पण जर तुम्ही अशा एखाद्याशी लग्न करताय ज्याच्या आधी 3 लग्न झाली आहेत, माझं असं म्हणणं नाही हे लग्न टिकणार नाही, पण मी तुमच्या जागी असेन अजून एक प्रार्थना करीन. अगदी अजून एक प्रार्थना. ओ येशू, आपण खूपच सुशिक्षित आहोत पण गुन्हे वाढलेत, भयामध्ये वाढ झालेली आहे, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ताणतणावाचं व्यवस्थापन हा कितीतरी अब्ज डॉलर्सचा व्यवसाय झालाय. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्या बोटाच्या टोकावर आहे. अगदी बोटाच्या टोकावर इंटरनेटवरून अगदी सर्व प्रकारचं ज्ञान सहजच उपलब्ध होतं. पण तरीही जगातील परिस्थिती झपाट्याने घसरत चालली आहे. जणू काही आपल्या जगण्याचे धागे उसवतायत त्याच्या शिवणीतून. आणि हे असं का होतं ठाऊक आहे? कारण लोक शक्तीच्या जोरावर देवापासून दूर होण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही निष्णात लोकांच्या पॅनलवर असण्याची गरज नाही ते दृष्टीस पडण्यासाठी. आता ते बरोबर आहे, त्यांना ते मिळणार नाही, कधीच नाही. आणि एक सांगू का, क्रोधित होण्याऐवजी तुम्ही विश्वास ठेवू शकता का? मी नाही विश्वास ठेवू शकत, मी नाही विश्वास ठेवू शकत, नाहीच ठेवू शकत. आपण लोकांना प्रकटीकरण मिळावं म्हणून प्रार्थना करायची गरज आहे. म्हणजे खरोखर त्यांना ते मिळत नाही, त्यांना खरोखर ते मिळत नाही. एक सांगू, आपल्यासाठी हे किती आश्चर्यचकित होण्यासारखं आहे इथे बसणं आणि म्हणणं की मी देवाला ओळखते,
इशू. बघा, हे अद्भुत आहे. आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडचं आहे. जेव्हा मी रोज सकाळी उठते आणि मी माझी कॉफी घेते आणि मी माझ्या ऑफिसमध्ये जाते, माझ्या खुर्चीत बसते, माझी पुस्तकं घेते, माझे बायबल वाचते आणि मी बसून देवाशी बोलते आणि त्याचा विचार करते. मी देवाला ओळखते. मी आशाहीन नाहीये. जेव्हा मी निराश होते, मी लगेचच आशावादी होऊ शकते. नेहमीच एक नवीन दिवस असतो. आमीन. जेव्हा मी एखादी चूक करते, मी त्याची क्षमा मिळवते आणि पूर्ण दिवस अपराधीपणाच्या भावनेत वावरत नाही. मला माहितीये देव माझ्यावर प्रीती करतो आणि मी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. प्रत्येक व्यक्तीला ते शिकवण्यासाठी या ग्रहावरच्या, कारण येशूने आपल्या सगळ्यांसाठी मरण पत्करलं. लोकांना बुद्धीचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करायला लागले. आणि खास करून ख्रिस्तींसाठी प्रार्थना करायला लागले की त्यांना प्रकटीकरण व्हावं की ख्रिस्तामध्ये त्यांचं काय आहे आणि ते ख्रिस्तात कोण आहेत, ते ख्रिस्तात कोण आहेत. कारण आपल्याला खरोखर मोठ्या प्रमाणाने माहित नसतं की आपण कोण आहोत. आपण त्याला आकार देऊ पाहत असतो. एक सांगू, तुम्ही कोण आहात ते तुम्हाला माहितीये. तुम्ही कधीच कधीच स्वतःची तुलना इतरांशी करणार नाही. त्यावेळी तुम्हाला कुठल्याही काकांसारखी किंवा दादासारखी प्रार्थना करायची गरज नाही. दुसरा कुणी काही करतोय म्हणून तुम्हाला ते करायची गरज नाही. जॉनला बढती मिळाली म्हणून तुम्हाला वाईट वाटायला नकोय. आणि तुम्ही अशा गोष्टी 30 वर्ष करताय. तुम्ही हे करण्यात उत्तम आहात. यातच तुम्ही आनंदीही आहात. कदाचित त्यातले आहात जो आपले अर्धे पैसे ताणतणावावर खर्च करतो. तुम्ही एखाद्या स्थानासाठी अभिषिक्त नसाल तर त्याची इच्छा न केलेलीच बरी. पौल अथेनस इथून जात होता. त्याने वेदी पाहिली ज्यावर लिहिलेली अक्षरं होती, अज्ञात देवाला. त्यांना माहित होतं देव आहे, पण ते देवाला अज्ञात असं मानत होते. अज्ञात. पण तुम्हाला देव माहितीये? आपण देवाला ओळखतो. हे कसं कळतं? बघा, ते खूप सुंदर असेल जर आपण असं म्हणालो की ओ, मी देवाला ओळखते, खरंच ओळखते. तुम्ही छान तरंगत असं म्हणू शकता की मला देव माहिती आहे. पण याचा अर्थ काय? प्रत्येक आध्यात्मिकतेला व्यावहारिक बाजू आहे. ही दुसरी बाजू आहे जी मला वाटतं आपण वाईट रीतीने चुकवतो. आपण लोकांना शिकवतो सगळ्या ढगांवर हेलकावणाऱ्या आध्यात्मिक गोष्टी, पण त्या व्यावहारिक पातळीवर आणून जिथे त्यांनी काय करावं याची माहिती आपण त्यांना देत नाही. तेव्हा देवाला ओळखणं म्हणजे त्याच्या वचनाची माहिती असणं. आणि एक सांगू, इथलं प्रत्येक वचन तुमच्यासाठीच आहे. कुणा दुसऱ्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी आहे. एक सांगू, देव विश्वसनीय आहे. आणि जर तुम्ही जे करू शकता ते तुम्ही केलंत, कारण देव आपल्याला आळशीपणाच्या आयुष्यात आमंत्रित करत नाही. जर तुम्ही जे करू शकता ते तुम्ही केलं तर मग देव ते नेहमीच करेल जे तुम्ही करू शकणार नाही. तुम्ही ऐकताय का माझं? तुम्ही म्हणता पण मी ते नाहीच करू शकत, मी नाही करू शकणार, मी करूच शकत नाही ते. थांबा, आणखी बोलू नका. तुम्ही काय करू शकत नाही यावर काय करू शकता त्याचा विचार करा. मी जे काय करीन त्याने फारच थोडा फरक पडेल. करू शकता ते करा तुम्ही, आणि देव ते करेल जे तुम्ही करू शकत नाही. जर तुम्ही 2 तास प्रार्थना करू शकत नाही, 5 मिनिटं करा. तुम्ही 5 मिनिटं करू शकत नाही, 1 मिनिट करा. जे तुम्ही करू शकता ते करा आणि देव ते करेल जे तुम्ही करू शकत नाही. बायबल मधल्या लोकांना पराकोटीचे चमत्कार प्राप्त झाले. असे लोक जे करुणास्पद कीव करण्याजोग्या स्थितीत होते, काहीच करू शकणार नाही अशा स्थितीत येशूने एका लहान मुलाच्या भोजनातून 4 ते 5,000 लोकांना अन्न पुरवलं. शिष्य म्हणाले की नाही नाही, आम्ही त्या भाकऱ्या कुठून आणायच्या? बघा किती लोक आहेत, आम्ही ते नाही करू शकत. येशू म्हणाला, तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे किती भाकरी आहेत सांगा. इथे असलेल्या या लहान मुलाकडे भोजन आहे, त्याच्याकडे 2 मासे आणि 5 भाकऱ्या आहेत फक्त. येशू म्हणाला, लोकांना बसायला सांगा आणि ते माझ्याकडे द्या. तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे आहे ते देवाला द्या आणि तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल दुःख करणं थांबवा. तुमच्याकडे काय आहे? आमेन. बघा, मी खात्रीने सांगते, तुमच्याकडे काहीतरी जरी असलं
तरी तुम्ही दूरवर तुमच्याकडे नाही ते बघता जे तुम्ही पाहूही शकत नाही अजिबात. आमेन. या कोपऱ्यातले लोक मला दिसतायत बरं का, आणि तुम्ही सुद्धा मनापासून ऐकताय. दिसत नाही आहात पण ऐकताय तुम्ही. तुम्ही तिथे आहात म्हणून मी खूप आनंदी आहे. कशा प्रकारच्या जीवनाचं आपलं पाचारण आहे? आपण ख्रिस्तामध्ये आहोत या म्हणण्याचा काय अर्थ आहे नक्की? आणि इफिस्करास 1:3 मध्ये म्हटलंय, पित्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले आहे. ख्रिस्तामध्ये आशीर्वादित. तेव्हा तुम्ही हे असं म्हणू नका, मी माझे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतेय. तुम्ही म्हणा, मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे ख्रिस्तामध्ये. आमेन. आता मला फिलेमोनाला पत्र अध्याय 1:6 पाहायचंय, आणि मी जो विचार करतो तो तुमच्याबरोबर वाटायचा आहे मला, जो तुमचं जीवन बदलवणारा असू शकेल. फिलेमोनाला पत्र अध्याय 1:6. आता बघा, इथे पौल पुन्हा सांगतो, आणि मी प्रार्थना करतो तुझ्या विश्वासाचे भागी पण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. तुझ्या विश्वासाचे भागी पण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. आता जरा थांबा इथे. पौल म्हणतो हे सगळं आपण करत आहोत संपूर्ण विश्वासाने, विश्वास प्रकट करून काहीतरी निर्माण होण्यासाठी. बरोबर आहे? म्हणून पौल म्हणतो मी प्रार्थना करतो हे सर्व काही निर्माण होईल आणि वाढवील, पूर्ण ओळखीने आणि नावाजण्याने आणि समजण्याने आणि संक्षिप्त ज्ञानाने, प्रकटीकरणाविषयी बोलण्याने, प्रत्येक चांगल्या गोष्टीबाबत ती आपली ओळख त्याच्याशी येशू ख्रिस्तामध्ये आहे त्याच्या गौरवासाठी. म्हणून पौल म्हणतो, मला वाटतं तुम्हाला ते मिळावं. मला वाटतं देवाशी तुम्ही सहमत व्हावं. मला वाटतं तुम्ही तुमच्यात असलेल्या चांगल्या गोष्टी माहीत करून घ्याव्यात. चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवलंय आपली पाप ओळखायला, आणि हे चांगलंय. पण हेच सगळं नाहीये. आपण ओळखायला हवं की आपण ख्रिस्तात योग्य आहोत. आपण ओळखायला हवं की आपण ख्रिस्तात योग्य आहोत, असे की आपण कधीही पाप केलेले नाही. देवाला ओळखणे आणि रक्ताने खरेदी केलेला आपला अधिकार आहे हे आपण समजून घ्यायला हवं, आणि तो नाकारला जाणार नाही. आपण शक्ती ओळखायला हवी जी आपल्यात आहे ख्रिस्तामध्ये. मोठ्याने कबुली देऊन जे देववचन सांगते तुमच्यासाठी एक मोठी शक्तिशाली गोष्ट जी तुम्ही शिकू शकता करण्यासाठी, आणि ती खात्रीने जीवन बदलवणारी गोष्ट असेल माझ्यासाठी सुद्धा. आणि कदाचित प्रत्येक सभेमध्ये मी ते करते, आणि कदाचित तुमच्यापैकी काही जण शक्यतोवर पुष्कळचे कार्यक्रम सलग बघत नसाल ज्याविषयी मी काही बोलते. आणि आपण कबूल करणं आणि देवाबरोबर सहमत असणं, करारबद्ध होणं देवाबरोबर, हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालंय की तुम्ही स्वतःशीच जे बोलता त्यावर विश्वास ठेवता, त्याही पेक्षा जास्त दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता तुम्ही. मी हे परत एकदा सांगणार आहे की तुम्ही स्वतः जे बोलता त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा दुसरे काय बोलतात त्यावरच विश्वास ठेवता. म्हणून जर तुम्ही आरशात पाहून असं म्हणत असाल की तू मठ्ठ आहेस आणि मूर्ख आहेस, तुम्ही आरशात पाहून जर म्हणत असाल की मी कधीही काही योग्य करू शकत नाही, माझं काय चुकतंय, मी काहीही योग्य करू शकत नाही, मी इतका मठ्ठ आणि मूर्ख काय, सगळं मी जे करतो ते चुकतंच, मी गोंधळच घालतो, मी अपयशीच आहे, मी अशी व्यक्ती आहे जी भिंतीला टेकू लावून बसते. नाही, तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. पौल म्हणतो मला हा सगळा विश्वास हवाय त्या टोकापर्यंत चालण्यासाठी जिथे तुम्ही समजू शकता की जे काही तुमचं आहे ते ख्रिस्तातलंच आहे. तुम्ही खरंच जागृत आहात का सांगा? तुम्हाला धक्का बसलाय का? आता जेव्हा मी म्हणते, मी काय सांगणार आहे, मी उद्धट होण्याचा कसलाही प्रयत्न करत नसते किंवा तरेवाईकपणा कुणाही बरोबर कसलाही धार्मिक किंवा कार्यालयीन
एकदा एकात मी गुंतले होते पुष्कळ काळापर्यंत, फार पूर्वी, जिथे मी बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकले, पुष्कळशा चांगल्या गोष्टी. पण माझ्यासाठी म्हणजे मला कळत नव्हतं की मला कशाची गरज आहे नक्की. स्वर्गात जाण्यासाठी ज्याची गरज होती ते मला मिळालं, पण मला कळत नव्हतं काय हवंय विजयी जीवनासाठी. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यात सगळा गोंधळ होता आणि माझ्या वडिलांद्वारे माझं लैंगिक शोषण झालं होतं अनेक वर्ष, आणि इतका म्हणजे भयानक विचका होता सगळा. आणि यापैकी एक गोष्ट अशी होती जी मला समजली होती. प्रत्येक आठवड्यात चर्चमध्ये कबुली जबाब देणं की आम्ही गरीब आणि दयनीय पापी आहोत. मी गरीब दयनीय पापी कबूल करते, माझी सगळी पाप आणि चुका ज्याद्वारे मी तुला दुखावलंय, ज्यासाठी मी पात्र आहे स्वाभाविकपणे सार्वकालिक शिक्षेसाठी, हे सगळं बरोबर होतं. निश्चितच चांगला आणि मोठा कबुली जबाब होता. हे खरं आहे, आपण पापी आहोत, शिक्षेस पात्र आहोत. पण अधिकच आपण असावं. बघा, मला वाटतं आपण जरा इथेच थांबावं. गोष्ट इथे संपलेली नाहीये. मला वाटतं हे चांगलं असेल जर आपण म्हणालो, एक सांगू, मी एक गरीब आहे, दयनीय पापी ख्रिस्ताशिवाय, आणि मी शिक्षेस पात्र आहे, मी मरणारे, नरकात जाणारे. पण देवा, मी तुझी आभारी आहे, माझी क्षमा होऊ शकली, आणि आता ख्रिस्तात जे आहेत त्यांना शिक्षा नाहीये, आणि आता मी दैवी नीतिमत्व आहे ख्रिस्तामध्ये, आणि मी त्याच्यामध्ये योग्य आहे, आणि देव माझ्यावर प्रीती करतो विना अट, आणि त्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, माझ्याद्वारे माझ्यासाठी आहे, आणि ख्रिस्तात मला मोठा वारसा आहे. एक सांगू, मी तुमच्याशी खरंच प्रामाणिक आहे, आणि इथे परत कृपा करून समजून घ्या. एक सांगू का, प्रामाणिक असणं सुद्धा कधी कधी, जेव्हा मी असं काही बोलते, मला कळतं मी काहीतरी विशेष घेणार आहे असं करताना, पण मला हवे असतात असे लोक जे भुकेलेले आहेत, समजून घेण्यासाठी की तुम्हाला गरज आहे हो समजून घेण्याची, तुमची पाप आणि पाप स्वीकारण्याची सुद्धा, आणि ओळखण्याची की तुम्ही मरणार आहात, नरकात जाणार आहात. आणि जितकं जास्त तुम्हाला हे कळेल तितकं जास्त तुम्हाला आश्चर्य वाटेल देवाच्या कृपेबद्दल. मग पुढे जा आणि चांगल्या गोष्टी ओळखायला शिका ज्या तुमच्यात आहेत ख्रिस्ताद्वारे. हा आहे प्रामाणिकपणा देवाच्या सत्याशी. मला जाऊन कबूल करण्याची गरज नाही की मी पापी होते. मला आधीच माहित होतं, जेव्हा मी तिथे पोहोचले होते मला माहित होतं. मी तिरस्करणीय होते, मी दयनीय होते, हे सगळं माझ्या डोक्यात चाललेलं होतं. दिवसातले 24 तास चालू होतं. तू तिरस्करणीय आहेस, दयनीय व्यक्ती आहेस, आणि देव कसं काय तुझ्यावर प्रेम करू शकणार ते सांग, जसं तू जगत होतीस आणि जे काही तू करत होतीस. आणि जेव्हा मी हे वचन बघायला सुरुवात करायचे, पौल म्हणतो की मी प्रार्थना करतो तुमचा विश्वास वाढो आणि निर्माण करो तुमच्यामध्ये ते सगळं काही की तुम्ही आहात ख्रिस्तामध्ये. तुम्ही आहात ख्रिस्तामध्ये. अरे बाप रे, आपलं तोंड असं उघडं ठेवा योग्य गोष्टींसाठी. आमेन. आपण असं म्हणूया की तुमचं थोडं वजन वाढलंय, तुम्ही थोडे कर्जात आहात, किंवा अजून काही. तुम्ही जाऊन स्वतःला आरशात बघा आणि म्हणा, मी देवाचा लेकरू आहे. त्याच्या कृपेने आणि शक्तीने आणि दयेने कोणत्याही कर्जातून मी बाहेर पडीन. मी माझं घर स्वच्छ करीन, मी माझं वजन कमी करीन जेवढं ते कमी केलं पाहिजे. मला चांगली नोकरी मिळू शकते, मला सहकार्य मिळतं जिथे कुठे मी जाते. मी अशा पद्धतीने जगणार नाही. ही माझी नियती नाहीये, हा माझा वारसा नाहीये. आणि मी नुसतीच बसून नकारात्मक विचार करत तोंडाने असं म्हणणार नाही, माझ्यावर वर्षाव कर. मी यातून पार जाण्याचा प्रयत्न करीन. माझ्यावर हल्ला होतोय, पण मी प्रयत्न करणार आहे पार जाण्याचा येशू येईपर्यंत. छान, यात नवल काही नाही. आपण कुणालाही ख्रिस्ताकडे नेऊ शकत नाही. त्यांना गरज नाही नुसतंच ख्रिस्ती लेबल लावायचं किंवा क्रॉस घालायचा.
आमेन. आपल्याला आनंदाची गरज आहे आणि शांतीची, आणि वास्तविक ते आपल्याकडेच आहे. गरज आहे आपण ते वापरण्याची, आपण ते बाहेर काढू शकतो. आणि म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे थोडं अधिक ख्रिस्तात तुमच्यासाठी काय आहे. मी बोलणार आहे आरोग्यदानाविषयी काहीसं तुमच्या असण्याच्या प्रत्येक क्षेत्रात. येशू आपला आरोग्यदाता आहे हे आपण विसरता कामा नये. मी सांगणार आहे देवाची प्रतीक्षा करण्याविषयी. मी तुम्हाला ते शिकवणार आहे शांती संबंधी. तुमच्यात सगळी शांती आहे ज्यामुळे तुम्हाला कधीच काळजीची गरज नाही दुसऱ्या दिवसाची जीवनातल्या. तुम्हाला झोप मोडण्याची गरज नाही दुसऱ्या दिवशी काय होईल या चिंतेमुळे किंवा भयामुळे. तुम्हाला देवाकडे भीक मागण्याची गरज नाही शांतीसाठी. जे तुम्हाला मिळालंय ते मिळवण्याचा प्रयत्न थांबवा. तुमच्याकडे आहे ते वापरायचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जे काही आहे त्याचे उपकार माना. किती मूर्खपणाचं असेल जर मी या खुर्चीत बसण्याचा प्रयत्न केला ज्या खुर्चीत मी खरंच बसले आहे. चला आधी हे आपण संपवूया. तुम्हाला चांगल्या मनस्थितीत पाठवण्यासाठी अजूनही काही गोष्टी आहेत. तो आपल्यावर प्रेम करतो. या सगळ्या बायबलमध्ये आपल्यावर विनाअट प्रेम केलं गेलं. देवाचे निवडलेले आणि त्याचे स्वीकारलेले म्हणून आपण सोडवलेले आहोत. आपल्याला क्षमा केली गेलीये. आपण आहोत. आपण पापापासून आणि त्याच्या परिणामांपासून मुक्त आहोत. आपल्यावर देवाचा अभिषेक आहे. आपल्यावर देवाची दया आहे. आपण देवाचे वारस आहोत. त्याच्या वतनात त्याचे विभागी आहोत आणि त्याचे सहवारसदारही ख्रिस्तासह. देव सर्व काही कार्य करत असतो आपल्या भल्यासाठी. सर्व काही जे शत्रूला दुखापतीसाठीच वाटतं देवाचा हेतू चांगला असतो. रोमकरास 5 म्हणतं आपण पारखले गेलेले आहोत आणि योग्य संबंधात आणले गेलो आहोत. रोमकरास 5:9 म्हणतं तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. 2 कोरिंथ 5 सांगता आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, सर्व काही नवे झाले आहे. आपण देवाचे सदन आहोत. रोमकरास 8 सांगतं जे येशू ख्रिस्तात आहेत त्यांना शिक्षा नाही, त्यांना शिक्षा नाही. देवाचं राज्य, नीतिमत्व, शांती आणि आनंद आपल्यामध्ये आहेत. यश, भरभराट प्रत्येक क्षेत्रातील ही आपल्या जगण्यासाठी देवाची इच्छा आहे. प्रत्येक गोष्ट ज्यावर आपण आपले हात ठेवतो तिची भरभराट होते, यश मिळते. आपण मस्तक आहोत, पुच्छ नव्हे. वरती आहोत, खाली नव्हे. आपण उसने देतो पण आपण कधीच उधारी करत नाही. म्हणून आपल्याला कधीही दिवाळखोरीची फाईल करावी लागणार नाही, परवडणारी अशीही नाही. आता या देवाचे आभार माना. हालेलुया. हो, मी इतकी आनंदित आहे की मी सावरू शकत नाहीये. एक सांगू का, देव खरंच खूप चांगला आहे. मी तुमच्यासाठी प्रकटीकरणाची प्रार्थना करते जे मी या ठिकाणून बोलले त्याप्रमाणे. मी प्रार्थना करते तुम्ही मनन करावं, त्या गोष्टींचा विचार करावा, कुणाला तरी सांगाव्यात या सगळ्या गोष्टी. तुम्ही आज घरी जात असताना तुम्ही तुमच्या समस्यांबद्दल बोलणार नाही आहात. तुम्ही आज इथे जे ऐकलं त्याबद्दल बोलाल. त्याबद्दलच तुम्ही बोलाल. तुम्ही ख्रिस्तात कोण आहात. मी प्रार्थना करते तुमच्यासाठी, तुमच्यामध्ये शांतीची स्थापना व्हावी जी तुमच्या समजण्या पलीकडची आहे. मी प्रार्थना करते तुम्ही सहनशील असावं पार्किंग मधून बाहेर पडताना. तुमच्या पुढे जर कोणी जात असेल तुम्ही ख्रिस्ती असल्यासारखं वागावं. अरे बापरे, आपण प्रीतीत चालणारे व्हावं. आपण प्रीतीत चालणारे व्हावं. मी तुम्हाला येशूच्या नावाने आशीर्वादित करते. हा दिवस आनंदाचाच जाओ. मला तुम्हाला प्रोत्साहित करायला आनंद वाटेल नियमितपणे प्रार्थना करण्यासाठी, देवाकडून प्रकटीकरणाचं ज्ञान मिळवण्यासाठी.
तुम्ही समजता की देवाविषयी माहीत असणं वेगळं, पण देवाविषयी जाणून घेणं हे पूर्णतः वेगळं आहे. मला वाटतं याला जरा अवधी लागतो, तसंच देवाबरोबरच्या अनुभवाची जोडही लागते. त्याचा स्वभाव समजण्यासाठी ही एक गोष्ट आहे की कुणीतरी सांगणं की देव विश्वासू आहे, पण देवाचा विश्वासूपणा तुमच्या आयुष्यात अनुभवणं हे नक्कीच वेगळं आहे. आणि एक सांगू, जेव्हा तुम्ही खरंच देवाला ओळखायला लागता आणि तुम्हाला समजतं की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता, अवलंबून राहू शकता, तुम्हाला कळतं जरी तुम्हाला कळत नसेल तो काय करतोय, पण जे काही करील ते तुमच्यावरील प्रीतीमुळे चांगलं तेच करील, कारण त्याला शेवट आहे आणि तो आनंददायीच असणार आहे हे मनाला ठाऊक आहे. मग त्यामुळे तुम्हाला धैर्य मिळतं, तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. तुम्हाला माहिती आहे, आत्मविश्वास खूप 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 महत्वाचा आहे. देवाचे तुमच्यावर आशीर्वाद असो. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.